आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। वा 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 छत्री अरे न सांगता लय झाक तयारी केली न तू डॅडी अहो दरवर्षी रक्षाबंधनाला गावातल्या सगळ्या बायका येऊन तुम्हाला राखी बांधतात। मला का माहित नाही काय हा का माझ्यासाठी नवीन आहे हा? आता बघा थोड्या वेळानं बायकाचा नुसता गराडा पडेल, तुमच्या दोन्ही हातात नुसत्या राख्याच राख्या होत्याल। अरे ते सगळे खरे पण बायकांना द्यायला काय आणलं का नाही तू? तर हे काय साड्या आणल्या अरे त्या काय आमच्या खऱ्या बहिणी आहेत का एवढा खर्च करायला? डॅडी अहो खर्च कुठं केलाय? तुमचा तो मित्र नाही वे सामुदायिक विवाह सोहळा भरवतो तो कोण तो? बाज्या माधू बाबा ते तो बाजी का माधू काहीतरी त्यानं मागच्या सोहळ्यात वाटायला साड्या आणल्या होत्या, चिक्कार शिल्लक राहिल्या होत्या। हा तुमचं नाव सांगितलं आणि फुकटातच आणल्या, खर्चच नाही लागला त्याला। छत्री 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 तुझ्या ह्याच गुणामुळे आम्हाला तुले आवडतच बघ। गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी पण रक्षाबंधनाचा कार्यक्रम एकदम जंगी झाला पाहिजे। कळू दे त्या सूर्याला या गावात आम्हाला किती मान येते आणि कोणी बी किती बी काय बी केलं तर तू कोणी हिसकावून घेऊ शकत नाही। हा डॅडी 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 अरे काय झालं? तू काय असा दिवसा भूत बघितल्यागत करतोस? काय झालं? लय वाईट बातमी आहे। काय झालं? गावातल्या समध्या बायकांनी ठरवलंय बंगल्यावर जायचं नाही, कुणी बी राखी बांधायचा कार्यक्रम करायचा नाही। माझ्या या स्वतःच्या कानाने ऐकलं या, आता जे ऐकलं या तेच मी तुम्हाला सांगतो या। बायका इथं येणार नाहीत? अरे पण काय येणार नाहीत? दरवर्षी येतात, तशी परंपरा आहे या घराची। आणि इथं जाणार नाही तर जाणार कुठं मग? या वर्षी समध्या बायकांनी ठरवलंय सूर्याच्या वाड्यावर जायचं आणि सूर्याला राखी बांधायची। ए तू जा जा। ह्याला म्हणायचं उतारती कळा लागणं। अव एवढी मोठी कारस्थानं करून तुम्हाला असं वाटलं वी की बायका हित येते आणि राख्या बांधाय आणि तुम्ही राख्या बांधून घेऊन स्वतःची किंमत वाढवताल वे? पर त्याच बायकांनी आज तुम्हाला तुमची पायरी दावली। अव गावातल्या कुठल्या बी बाईला तुमच्यासारखा भाऊ नकोच हाय। आता तरी जनाची नाही मनाची वाईज ठेवा आणि जरा स्वतःच्या वागण्याचा नीट विचार करा। निघाल्यात मोठे राख्या बांधून गेला, कोण असल्या माणसाला भाऊ बनवल? पर योग बरं झालं आज बायकांनी तुमची चांगली जिरवली। छत्री तू काय ऐकलं? अजिबात नाही। आम्ही बी नाही ऐकलं, म्हणूनच तू आवडतो आम्हाला। चल गाडी काढ, बघतोच कोण कोण येतंय त्या सूर्याला राखी बांधायला। जालिंदर निंबाळकरशी बरोबरी करायला निघालाय तू। सोपं नाही जालिंदर निंबाळकर व्हानं। चल आता या छकुलांचं बारसं करणार आहे त्यांचं मामा। हो लई लाड करणार आहे का गावाला बोलवणार आहे? हो मग कोणाचं बारस आता? दोन छकुल्यांचं आहे ना? त्याला आपण मोठं बारसं करायचं, धूम धडाक्यात बारसं करायचं, सगळ्यांना बोलायचं। हा सगळ्यांना बोलायचं। तेज या लोकांपासून जरा जप। यांची लक्षणं नीट दिसत नाहीत, नक्कीच यांना डॅडींनी पाठवलं असणार। माझ्याबरोबर तेजू आणि बाळा आहेत, काय करू? यांच्या नादी लागलो तर बाळा नाही पोहोचल।
तेजू आल्या पाहुणी परत जा. मला सनबिन काय करायचं नाहीये. तू माझी बहीण नाही, मी तुझा भाऊ नाही असं समज. माझ्या सूर्यानं तुला माफ केलं ना, तर मी पण मोठ्या मनानं माफ करीन तुला. आणि देवाकडे प्रार्थना कर की हा दिवस लवकर येईल म्हणून. आणि त्या दिवसासाठी ही राखी सांभाळून ठेव. आई, हे तुमच्यासाठी. मगाशी तुम्ही आणि मामा बोलत असताना मी तिथे थांबणं योग्य नव्हतं म्हणून निघून आले. काही हरकत नाही. आई, अहो असं काय करताय? आज सणासुदीचा दिवस आहे आणि अशा दिवशी सुवासिनीने डोळ्यात पाणी आणू नये असं आई मला म्हणायची. चारी ऋतू सारखे असलेल्या वाळवंटाला दिवसाचं अप्रूप नसतं तुळज. त्याच्या नशिबी रोजच दुष्काळ असतो. हे आसू उगाचच नाही आलेत माझ्या डोळ्यात. आज सकाळनं सांगितलं सूर्य जोपर्यंत मला माफ करत नाही तोपर्यंत तो मला दारात सुद्धा उभं करणार नाही. आई, तुम्ही अजिबात धीर सोडू नका. तो दिवस लवकरच येईल याची खात्री आहे मला. तुम्ही निर्दोष आहात हे लवकरच सूर्याला कळेल आणि तो तुम्हाला घरात सुद्धा घेऊन येईल. आणि मग आनंदाने ही राखी मामांच्या हातावर बांधा. खरंच? अगदी खरं. चला बरं, हसा बघू आता. तेजू उठ उठ, काय नाही झालं, उठ उठ चल. तेजू चल, उठ उठ चल. चल लवकर, चल चल उठ 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 चल, जाऊया आपण घरी. तेजू तेजू उठ चल, उठ उठ चल. तेजू जायत ना. नाही दादा, मी तुला आणि माझ्या पायांना असं सोडून नाही जाणार. तेजू काय होणार नाही मला, आणि मी तुझ्या बाळांना काय होऊ देणार नाही.